दिल्लीमध्ये कर्तव्य पथावरती जाऊयात। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला सुरुवात झालेली आहे। President acknowledging their salutes as we now have the Sarvatra mobile bridging system of the Corps of Engineers led by Captain Suman Singh of 9 Rapid Engineer Regiment, a made in India specialized equipment for bridging over dry and wet gaps of terrain. It can span a minimum of 15 meters in a single span and a maximum of कर्नल अभय पटवर्धन सरांकडे सध्या आपण जाऊयात। सर, कर्तव्य पथावरती संचलनाला सुरुवात झालेली आहे। सध्या ज्या तुकडीकडून संचलन सुरू आहे त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? सध्या जे स्क्रीनवर दिसत आहे ते आपल्या इथले जे मिसाइल्स आहेत त्या मिसाइल स्क्वॉड्रनचं दिसत आहे आणि हा जो सध्या येतो आहे तो इंजिनियर रेजिमेंटचा आहे आणि इंजिनियर रेजिमेंटमध्ये हे जे ब्रिज लॉन्च करतात त्या ब्रिजचं ते ट्रकवर आलेले आहेत। अभिमानाची गोष्ट ही आहे की हे जे ट्रक्स आहेत हे ब्रिज कॅरी करणारे हे आपण आधी परदेशातनं आणायचो, पण आता यावेळेपासनं हे टाटानी आणि एल&टीनी आपल्याला दिलेले आहेत हे ट्रक्स। त्यामुळे सध्या मोदींनी जे सांगितलं की स्वतःचा भारत, आपला सक्षम भारत, त्या सक्षम भारताप्रमाणे आपण सध्या इथे उत्पादन करतो आणि कुठल्याही आपण बाहेरनं आणणार नाही आहोत, ही एक अभिमानाची गोष्ट आहे। हाच मुद्दा घेऊन मी सतीश ढगे सरांकडे जाते। सतीश ढगे सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारा दिला आत्मनिर्भर भारत, सशक्त भारत। सध्या जे सामरिक सामर्थ्य आपण पाहतोय या संपूर्ण सामरिक सामर्थ्यामध्ये आत्मनिर्भर भारत या नाऱ्याचा किती फायदा झाला गेल्या काही वर्षात? नक्कीच, म्हणजे या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडची जी थीम आहे विकसित भारत आहे आणि त्या विकसित भारतामध्ये आत्मनिर्भर भारत याचा अत्यंत महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे। आणि आजच्या रिपब्लिक डे परेड हा पहिले जर तुम्ही 11 जे मेकॅनाइज्ड कॉलम्स आहेत त्यांचं जर पथसंचलन त्या ठिकाणी पाहिलं असेल तर या पथसंचलनामध्ये मॅक्सिमम जे कॉम्पोनंट आहेत ते आत्मनिर्भर भारतचा प्रॉडक्ट असणार आहे त्या ठिकाणी। त्याहून महत्वाची गोष्ट, आपल्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं निर्माण होतंय ज्याच्या माध्यमातून आपली संरक्षण सिद्धता वाढतीये, पण त्याहून महत्वाचं माझ्या मते की मागच्या काही काळामध्ये आणि भविष्यामध्ये आपल्या देशाच्या सुरक्षिततेला जो खतरा निर्माण करू शकतो त्यांना एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न आहे। हे मी का म्हणतो, सुरुवातीला जे आहे आपण T-90 भीष्म हे जे आहे टँक त्या ठिकाणी पाहिला, नाग अँटी टँक गाइडेड मिसाइल्स आपण त्या ठिकाणी पाहिले, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर्स आपण त्या ठिकाणी पाहिले, ड्रोन जॅमर आपण त्या ठिकाणी पाहिले, त्याचबरोबर MR-SAM म्हणजे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल्स पाहिले। या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चायनाला सरळ मेसेज देतोय की हाय अल्टिट्यूड वॉरफेअर मध्ये, माउंटन वॉरफेअर मध्ये, पर्वतीय युद्धामध्ये आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न चायनानं करू नये आणि त्याचंच एक प्रकारे प्रदर्शन या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इक्विपमेंट्सच्या माध्यमातून, मेकॅनाइज्ड कॉलम्सच्या माध्यमातून आपल्याला या रिपब्लिक डे परेडमध्ये झालेलं त्या ठिकाणी दिसतंय। हा पहिला कॉम्पोनंट होता ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनाइज्ड कॉलम्स त्या ठिकाणी दिसले। आता यानंतर जे आहे पदलालित्य, आपल्याला अतिशय सुंदर असं पदलालित्य या वेगवेगळ्या प्रकारच्या कंटिंजेंटचं त्या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्यामध्ये मुख्यतः महिलांचा समावेश असणार आहे। ट्राय सर्व्हिसेस कंटिंजेंट आपण ज्याला म्हणतो, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांच्या ज्या महिला आहेत त्या एकत्रितरित्या तशा प्रकारचं ट्राय सर्व्हिसेस कंटिंजेंट आपल्याकडे येईल। आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचं सगळ्यात पहिल्यांदा रिपब्लिक डे परेड मध्ये समावेश असणारं ते सुद्धा कंटिंजेंट जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्फंट्री रेजिमेंट्स, त्याचबरोबर CAPF सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेसची जे आहेत कंटिंजेंट अलॉंग विथ देअर बँड्स हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता त्या ठिकाणी पाहायला मिळतील। एकूणच आपण हे सगळे जे सुरुवातीच्या 11 वेगवेगळ्या प्रकारचे जे कंटिंजेंट आले त्यामध्ये मुख्यतः भारताचं सामरिक सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला। मुख्यतः यातले मॅक्सिमम DRDOच्या प्रयत्नामधून, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या माध्यमातून तयार झालेल्या या सगळ्या गोष्टी होत्या आणि खऱ्या अर्थानं भारत विकसित होतोय, खऱ्या अर्थानं
भारत इमर्जिंग सुपर पॉवर होतोय, हेच या सगळ्या दृष्ट्यांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं. एक फक्त मुद्दा तुमच्या समोर मी जरूर या ठिकाणी ठेवू इच्छितो की आत्मनिर्भर भारतची जरी सुरुवात आपण मागच्या काही दशकांमध्ये, मागच्या ऑलमोस्ट 2 दशकांमध्ये आपण सुरू केली असली तरी सुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये या आत्मनिर्भर भारतला गती आली आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, मागच्या एका वर्षामध्ये आतापर्यंत भारत जो आहे तो इम्पोर्टर होता, तो एक प्रकारे एक्सपोर्टर झालेला आहे. म्हणजे 16,000 करोडचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आपण बाहेरच्या देशांना विकलेले आहेत. म्हणजे आत्मनिर्भर भारतची ही एक प्रकारे पोचपावती आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. आणि जसं मी म्हटलं, आता वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत पथसंचलन करण्यासाठी जे कंटिंजंट आहेत ते आपल्याला येणार आहेत. सर्वात पहिल्यांदा मद्रास रेजिमेंट, सर्वात जुनं भारतीय फौजमधलं, भारतीय लष्करातलं सर्वात जुनं इन्फंट्री रेजिमेंट म्हणून मद्रास रेजिमेंटची त्या ठिकाणी ओळख आहे. आणि वेगवेगळ्या या इन्फंट्री रेजिमेंटचा जो एक प्रकारे युद्ध घोष असतो, त्या युद्ध घोषाच्या माध्यमातून त्यांच्या सैनिकांना एक प्रकारे स्फूर्ती येत असते आणि ते दुश्मनावर तुटून पडत असतात. या मद्रास रेजिमेंटचा जो युद्ध घोष आहे, वॉर क्राय आहे, तो म्हणजे ओ मद्रासी आदी कोलू, म्हणजे ए मद्रासी तू जे आहे दुश्मनावर तुटून पड आणि त्या दुश्मनाचा खात्मा कर, अशा प्रकारच्या युद्ध घोषासहित आपल्या समोर जे आहे त्या ठिकाणी मद्रास रेजिमेंट जे आहे येऊन गेलेलं आहे. आणि या मद्रास रेजिमेंटच्या नंतर आपल्या समोर जे येणार आहे. सर थोडंसं थांबवते आपण. मद्रास रेजिमेंटचं जे संचलन आहे ते सध्या पाहतोय. स्वधर्मे निधनम श्रेयम, अपना कर्तव्य निभाते हुए मरना गौरव की बात. और इसके ठीक पीछे गढ़वाल राइफल्स रेजिमेंटल सेंटर, 58 गोरखा ट्रेनिंग सेंटर और 39 गोरखा ट्रेनिंग सेंटर का संयुक्त बैंड दस्ता, 72 संगीतकार इसमें शामिल. और बैंड दस्ते के ठीक पीछे आ रहा है ग्रेनेडियर्स का मार्चिंग कंटिंजेंट, आकर्षक वेशभूषा से सुरक्षित सुसज्जित होते हैं. ग्रेनेडियर्स का ये दस्ता, जिसका नेतृत्व 13 ग्रेनेडियर्स बटालियन के कैप्टन अनुज कुमार धारीवाल कर रहे हैं. रेजिमेंट का आदर्श वाक्य नाम ग्रेनेड निशान, युद्ध घोष सर्वदा शक्तिशाली. युद्ध क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन खासियत है ग्रेनेडियर्स की. The war cry Raja Ramchandra Ki Jai resounding at Kartavya Path as the Rajputana Rifles contingent marches forward to the saluting base, led by Lieutenant Sanyam Chaudhary of the 20 Battalion. This is the oldest rifle regiment of the Indian Army, having been raised in 1775. It also has the distinction of winning 10 Arjuna Awards. Its most famous junior commissioned officers are Neeraj Chopra and Deepak Punia, Subedars in the regiment, and they have brought laurels in Olympics and Asian Games for the nation. As they move forward, you can hear the strains of the combined band. Jammu and Kashmir Light Infantry Regimental Centre, 1 Signal Training Centre and RT Centre Hyderabad, 72 musicians led by Subedar John Zachariah of 1 Signal Training Centre, assisted by Naib Subedar Ramji Thapa and Chandan Mishra of the RT Centre. Playing the tune Young India. And for the first time, we have an all-women contingent from the Tri-Services, led by Captain Sandhya of the Military Police. This team includes Agniveers and regular recruits, though they underwent rigorous training and practice in their individual areas. आणि यानंतर पुन्हा एकदा अभय पटवर्धन सरांकडे जाते. सर, आता सध्या जी आपण दृश्य बघतोय, प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून यावा अशी ही दृश्य आहेत. महिलांची ही सशक्त पिढी, महिलांचं हे सशक्त नेतृत्व सध्या आपण पाहतोय. अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणाले.
यावेळीचा जो रिपब्लिक डे परेड सुरू झालेली आहे, गणतंत्र दिवसाची परेड, तीच मुळी घोषवाक्याने सुरू झाली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जुन्या काळामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं तेव्हा युद्ध सुरू व्हायच्या आधी शंखनाद व्हायचा, युद्ध संपायच्या वेळेला शंखनाद व्हायचा. यावेळेला तोच शंखनाद आपल्या रिपब्लिक डे परेडमध्ये आलेला आहे. कारण युद्ध सुरू करताना आम्ही स्त्रियांना महत्त्व देतो हे याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण नोट केली असेल आहे सगळ्यांनी, की यावेळेला ग्रेनेडियर्स आणि हे जे होते कॉन्टिजंट त्यांचा रामचंद्र की जय हा वॉर क्राय आहे. तो वॉर क्राय आणि अयोध्येमध्ये बनलेलं रामाचं मंदिर हे एकाच वर्षी आलेलं आहे. हा सुद्धा एक योगायोग आहे की ठरवून केलेलं प्लॅन आहे हे त्या लोकांनाच माहिती आहे. खरंय. त्यामुळे सध्या सशक्त भारताचं प्रदर्शन संपूर्ण जगाला होत आहे. मी पुन्हा एकदा कर्नल सतीश ढगे सरांकडे जाते. सर, सध्या कर्तव्य पथावरती संचलनाला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या बटालियन आपल्या सामर्थ्याचं दर्शन सध्या घडवताना दिसत आहेत. नक्कीच आपण पाहिलं की राजपुताना रायफल्स नंतर आता सिख रेजिमेंटचं जे आहे ते कंटिंजंट त्या ठिकाणी गेलं. त्याच्यानंतर हे बँडचं पथक आहे आणि सर्वात शेवटी या ज्या 5 इन्फंट्री रेजिमेंटचे कंटिंजंट या ठिकाणी आहे. आता आपल्या समोर जे येत आहे ते आहे कुमाऊ रेजिमेंट. तर या सिख रेजिमेंटला जसं मी वॉर क्राय विषयी म्हणत होतो, बोले सो निहाल सत्य काल म्हटलं की हे सगळे जे आहेत सिख जवान दुश्मनावर तुटून पडतात. त्याच प्रकारे या कुमाऊ रेजिमेंटचे जवान मॅक्सिमम जे पहाडी भागातील त्या ठिकाणी असतात. तर या कुमाऊ रेजिमेंटचा जो वॉर क्राय आहे तो आहे कालिका माता की जय. तर असा कालिका माता की जय असा जयघोष करून दुश्मनांवर तुटून पडणारे कुमाऊ रेजिमेंटचे जवान 144 जवान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पदलालित्याचं प्रदर्शन करत अतिशय योग्य रीतीने समन्वय साधत आपल्या समोरून या ठिकाणी पथसंचलन करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर सिख रेजिमेंटचं पथक सध्या कर्तव्य पथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. डोगरा रेजिमेंट सेंटरचा बँड सध्या या कर्तव्य पथावरून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या निमित्तानं भारताचं सामरिक सामर्थ्य काय आहे याचं दर्शन सध्या संपूर्ण जगाला घडतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षीच्या संचलनाच्या माध्यमातून भारतातली नारी शक्ती, स्त्री शक्ती किती सबल आहे हे सुद्धा या संचलनाच्या माध्यमातून केवळ देशाला नाही तर संपूर्ण जगाला दाखवलं जाणार आहे. आणि अर्थातच महिलांचा या संपूर्ण संचलनामधला जो सहभाग आहे तो सहभाग देशातल्या आणखीही तरुणींना, महिलांना आणखी जास्त प्रोत्साहित करत राहील आपलं सामर्थ्य दर्शवण्यासाठी आणि सशक्त होण्यासाठी. अभय पटवर्धन सरांकडे मी पुन्हा एकदा जाते. सर, महिलांचा सहभाग हे यावर्षीचं अत्यंत महत्त्वाचं मुद्दा ठरतोय या संपूर्ण संचलनामधला. देशातल्या इतरही तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे? हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या तरुणी हे टेलिकास्ट पाहत असतील त्या लोकांना जेव्हा या स्त्रिया त्या अग्निवीरमधनं आलेल्या असो, चाहे त्या NCCमधनं आलेल्या असो, आता NCCचं कॉन्टिजंटही याच्यानंतर येणार आहे. तर त्यामध्ये त्या सगळ्या बालिका किंवा स्त्रिया आणि पिलानीचा जो NCC बँड आहे त्या सगळ्यांना जेव्हा पाहतात तेव्हा आपणही यांच्याप्रमाणेच देशरक्षणाकरता सज्ज व्हावं ही इच्छा त्यांच्यामध्ये जागृत असते, असं माझं मत आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की हे जगाला दाखवण्याकरता आपलं सामरिक सामर्थ्य ही परेड ऑर्गनाईज केल्या जाते. आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचा भाग किती की आमच्यामध्ये 80 बैंड वादक जिसमें शामिल. नौसेना ब्रास बैंड के ठीक पीछे है नौसेना का मार्चिंग कंटिंजेंट 144 युवा नौसैनिकों की ये टुकड़ी जिसमें महिला और पुरुष दोनों ही शामिल हैं. नेतृत्व लेफ्टिनेंट प्रज्वल M कर रहे हैं.
लेफ्टिनेंट मुदिता गोयल, लेफ्टिनेंट शर्वानी सुप्रिया और लेफ्टिनेंट देविका एच प्लाटून कमांडर्स के तौर पर दस्ते में शामिल। उपस्थित जनसमूह आह्लादित, रोमांचित, गौरवान्वित। और यह है सलामी मंच के सामने पहुंचती हुई भारतीय नौसेना की झांकी, जिसमें दो महत्वपूर्ण विषयों को दर्शाया गया है। पहला है नारी शक्ति। भारतीय नौसेना में महिलाओं की सभी भूमिकाओं और सभी रैंक्स में प्रवेश हो रहा है उनका, और उनका स्वागत किया जा रहा है। झांकी के कमांडर हैं लेफ्टिनेंट कमांडर भोपे जुई मिलिंद और लेफ्टिनेंट कमांडर निशीथ के एस। स्वदेशीकरण के माध्यम से महासागरों में समुद्री शक्ति को भी इस झांकी में दर्शाया गया है। A special tableau that acknowledges the contributions made by veterans in nation building. In front of the saluting base now, राष्ट्र निर्माण पहले भी, अब भी, आगे भी। अभय पटवर्धन सरांकडे जाते। सर, माजी सैनिकांचा हा रथ आहे आणि ज्याच्यामध्ये ते राष्ट्र निर्माण पहले भी, अब भी और हमेशा असा नारा देत आहेत। तुमच्या काय भावना आहेत याप्रती? पहिल्यांदा यावेळेला असा चित्ररथ एक्स सर्व्हिसमनचा आलेला आहे, ही आमच्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की भारतामध्ये जवळपास 60 लाख सैनिक आहेत जे निवृत्त झालेले आहेत आणि देशाच्या उभारणीमध्ये यांचा फार मोठा हातभार लागू शकतो। ही या सरकारने ओळखलेली गोष्ट आहे। याआधीसुद्धा अनेक सरकार इथे येऊन गेले, पण त्यांनी अशा प्रकारे भूतपूर्व सैनिकांना कधी मान दिला नव्हता जो आता दिला जातो आहे। आणि जसं मगाशी कर्नल ढगेंनी सांगितलं की त्याप्रमाणे जे आमचं सर्व्हिसमध्ये असताना कॉन्ट्रीब्युशन आहे या देशाच्या रक्षणाकरता, तेच कॉन्ट्रीब्युशन त्याच जिद्दीने आम्ही देशाच्या उभारणीकरता सुद्धा देतो किंवा देशाच्या समोर जाण्याकरता सुद्धा देतो, विकासाकरता सुद्धा देतो, हे याच्याद्वारे दर्शवण्यात आलेलं आहे। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। तसं तिथे पहिल्यांदा आले होते की जे निवृत्त झालेले आणि ज्यांना अलंकृत करण्यात आलेलं आहे महावीर चक्र, परमवीर चक्रांनी, असे लोक ज्यांना ते आधी दाखवले होते, त्याचप्रमाणे आता नॉर्मल जो निवृत्त सैनिक आहे तो देशाकरता काय करतो आहे हे सुद्धा याच्या चित्ररथाच्या द्वारे ते दाखवून देतात। Contingent is the tableau with the मी theme कर्नल सतीश ढगे सरांकडे जाते। सर, या संपूर्ण संचलनामध्ये काही अग्निवीरांचा देखील सहभाग आहे। अग्निवीर योजना भारतीय सरकारनं अंमलात आणली। या योजनेचा भारतीय सैन्य दलाला भारताच्या या सगळ्या सामरिक सामर्थ्यामध्ये किती आणि कसा फायदा होतो? 295 flown by 2 women. नक्कीच अग्निवीर योजना जी आहे त्या अग्निवीर योजनेचे काही जे आहेत जमेच्या बाजूने आणि काही जे आहेत प्रश्नार्थक चिन्ह त्याच्याविषयी जे निर्माण केलेले आहेत। पण या सगळ्या गोष्टी जरी आपण बाजूला त्या ठिकाणी ठेवल्या तरी या अग्निवीरांना जे आहे काही वर्षातच त्यांच्या ट्रेनिंग नंतर काही वर्षातच रिपब्लिक डे परेड मध्ये त्यांचा समावेश करणं हे एक प्रकारे जे आहे नक्कीच त्यांना जे आहे दिलासा देणारं किंवा त्यांना जे आहे मोटिवेशनल ठरणारी अशा प्रकारची जी आहे मोरल बूस्टिंग अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी आहे। आणि आपण पाहिलं की ट्राय सर्व्हिसेस कंटिंजंट मध्ये सुद्धा अग्निवीर असणाऱ्या अशा या युवतींचा त्या ठिकाणी समावेश होता। मागचे 3-4 कंटिंजंट आपल्या डोळ्यासमोरून आता जे त्या ठिकाणी गेले, मग तो नेव्हीचा कंटिंजंट असो किंवा एअरफोर्सचा कंटिंजंट असो किंवा त्याच्या आधी आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचा कंटिंजंट असो, यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरणा हा युवतींचा होतो। आणि याच्या माध्यमातून पुन्हा एकदा नारी शक्ती ही आर्म्ड फोर्सेस मध्ये कशी महत्वाची आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आणखीन एक महत्वाची बाब, या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या कंटिंजंट्स मध्ये ज्या आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की मागच्या काही काळामध्ये फार महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून कमांडिंग पोझिशनवर महिलांना जे आहे आर्म्ड फोर्सेस मध्ये स्थान मिळत आहे। एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या फक्त सपोर्ट असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहे सर्व्हिसेस मध्ये त्या ठिकाणी नाही, तर काही ज्या आहेत डिरेक्टली कॉम्बॅट रोल असणाऱ्या रेजिमेंट मध्ये सुद्धा त्यांचा जो आहे समावेश येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। तर अशाच प्रकारे आर्टिलरी मध्ये 5 महिलांचा समावेश करण्यात आला। त्या 5 पैकी 4 लेफ्टनंट रँक असणाऱ्या
ज्या महिला आहेत त्यांचा देखील आजच्या या रिपब्लिक डे परेडमध्ये समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसला. म्हणजे एकूणच आतापर्यंतचा जर आपण रिपब्लिक डे परेड त्या ठिकाणी पाहिला तर सुरुवातीचे 11 जे आहेत ते मेकनाइज्ड कॉलम्स होते, त्यानंतर जे आहेत 12 हे वेगवेगळ्या प्रकारचे कंटिंजेंट्स होते अलॉंग विथ बँड्स, आणि माझ्या मते आता याच्या नंतर जे आहे या बँडच्या नंतर जे आहे सीआरपीएफ आपण ज्याला म्हणतो, सेंट्रली आर्म्ड पुलिस फोर्सेस, पूर्वी आपण ज्याला दस्ते का नेतृत्व कर रही हैं सहायक असिस्टेंट चुनौती शर्मा और 3 अधिकारी असिस्टेंट कमांडेंट प्रिया दहिया, असिस्टेंट कमांडेंट हार्दिक और असिस्टेंट कमांडेंट पल्लवी। बल का आदर्श वाक्य वयम रक्षामः, वी प्रोटेक्ट। इस बल ने अपनी स्थापना के बाद से 11,516 लोगों की जानें बचाई हैं, यानी हर दूसरे दिन एक जीवन। A change of color now, going past the saluting base. Again, for the first time on Kartavya Path, the BSF Mahila Brass Band, under the command of Sub-Inspector Shweta Singh. The band is playing the tune Bharat Ke Jawan. Following the band, marching smartly past the saluting base, we have the women contingent of the Border Security Force, consisting of 144 Mahila Praharis, led by Assistant Commandant Monica Lakra. The BSF opened its doors to the Mahila officers in 2013, and 3 years later again in 2016, women became an integral part of all ranks of the Border Security Force. And this is women power. And this is women empowerment. Approaching the saluting base in vibrant Leheria turbans adorned with saffron hackles and sparkling band instruments, playing the spirited tune of Amar Senani, the CISF's women band, led by Constable Kashyap Monica Narendra. Marching with the beat, with the rhythm, the CISF Women Marching Contingent, led by Assistant Commandant Tanmay Mohanty, going past the saluting base. आणि यानंतर मी पुन्हा एकदा अभय पटवर्धन सरांकडे जाते. सर, सध्या कर्तव्य पथावरती आपण पाहतोय नारी शक्तीचं दर्शन संपूर्ण जगाला घडतंय. स्त्रियांचा आवाज किती बुलंद आहे हे कर्तव्य पथावरती सध्या पाहायला मिळतंय. अगदी बरोबर बोलल्या मॅडम तुम्ही. सध्या जे चालू आहे या रिपब्लिक डे परेडमध्ये किंवा गणतंत्र दिवसाच्या संचलनामध्ये 6 महिला पथकं आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये बँड तुम्ही म्हणू नका, तुम्ही विमानं म्हणू नका, तुम्ही DRDO म्हणू नका, तुम्ही कुठला आर्मर्ड कोर म्हणू नका, तुम्ही नौसेना म्हणू नका. जिथे कुठे आपलं संरक्षण क्षेत्र पसरलेलं आहे किंवा विस्तारलेलं आहे त्या प्रत्येक विस्तारामध्ये नारी शक्तीचा किती योगदान आहे हे ते दाखवून देतात आहेत. आणि प्रत्येक तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सुद्धा किंवा आर्मर्ड कोरमध्ये किंवा BSFमध्ये किंवा CRPFमध्ये ITBPमध्ये हे जे मार्चिंग कॉन्टिजंट आहे त्याच्यामध्ये एक मेल कमांडर, एक फिमेल कमांडर. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नारी शक्ती ही इक्वली आणि विथ फुल कॉन्फिडन्स पुरुषांबरोबर उभी राहिली आहे देशाच्या संरक्षणाकरता हे दाखवून देतात आहेत. आणि हे फक्त सेनेमध्येच आहे असं नाही, तर हे जे अर्धसैनिक बल आहेत CRPF, BSF, ITBP सारखे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर सगळ्या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला फक्त डॉक्टर, नर्सेस मिळायच्या, महिला किंवा पोलीस मिळायच्या, पण आता सगळ्या ठिकाणी महिलांचा जोर वाढताना दिसतोय.
निश्चित हम किसी से कम नाही असंच या सगळ्या सैन्यातल्या महिला संपूर्ण जगाला सांगतायत अशी प्रचिती सध्याचा हा फ्लाइंग पास्ट किंवा सध्याचं हे संचलन पाहताना मिळतेय। मी पुन्हा एकदा कर्नल सतीश ढगे सरांकडे जाते। सर, सध्या कर्तव्य पथावरती जे संचलन सुरू आहे त्याची काय वैशिष्ट्ये आहेत आणि कोणाचं संचलन सध्या सुरू आहे? आपण जसं पाहतोय की सीएपीएफ सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेस यांची कंटिंजंट आपल्या डोळ्यासमोर आता त्या ठिकाणी गेलेली आहे। सर्वात पहिल्यांदा जे आहे बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसचं जे आहे कंटिंजंट होतं, त्यानंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस आपल्याला जसं माहिती आहे की जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर प्रोजेक्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत किंवा आता पार्लमेंटची सुरक्षा सुद्धा जी आहे ती या सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेसच्या जवानांद्वारे त्या ठिकाणी जे आहे त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते। त्यानंतर सीआरपीएफचं कंटिंजंट होतं आणि सर्वात सुरुवातीला आपण जे पाहिलं आयसीजी ज्याला आपण इंडियन कोस्ट गार्ड म्हणू त्याचे कंटिंजंट त्या ठिकाणी होते। आणि या सगळ्या कंटिंजंट मध्ये एक बाब तुम्ही विशेष त्या ठिकाणी ऑब्झर्व केली असेल की यामध्ये महिलांचा भरणा अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे। म्हणजे फक्त आर्म्ड फोर्सेस मध्येच नाही, आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्येच नाही, जे एक्सटर्नल थ्रेटचा मुकाबला करतात, बाह्य आक्रमणापासून जे आहे आपल्या देशाचं संरक्षण त्या ठिकाणी करतात, पण इंटरनल सिक्युरिटी आंतरिक सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सुद्धा सोडवणूक करण्यासाठी महिला तत्पर आहेत। हेच या सीएपीएफच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंटिंजंटच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। आणि त्यातलाच पुढचा एक भाग म्हणजे आयटीबीपी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस। आपल्याला माहित आहे मागच्या काही वर्षांमध्ये चायनाकडून जो आहे फार मोठा खतरा भारताच्या सुरक्षिततेला निर्माण झाला होता आणि या चायनाचा बंदोबस्त करण्यासाठी त्या सीमांवर LAC वर बऱ्याच ठिकाणी या आयटीबीपीच्या जवानांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असतो। नक्कीच मागच्या काही वर्षांमध्ये आयटीबीपीची भूमिका ही भारताच्या रक्षणासाठी, भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आयटीबीपीचं कंटिंजंट हे महत्त्वाचं ठरतं। Delhi Police Band for the first time on the parade, निश्चित being led by women, Bandmaster Sub-Inspector Ruyangunyo Kensei, playing the Delhi Police song. Just behind the band, the Delhi Police marching contingent, which is a 15-time winner of the best marching contingent of the Republic Day Parade. This time it is an all-women affair. Additional Deputy Commissioner of Police, Shweta Sugathan, leading the smartly red safa-clad women officers down Kartavya Path to the tune of the Delhi Police song. तर आजच्या संचलनामध्ये नारी शक्ती हा केंद्रबिंदू ठेवण्यात आलेला आहे। बँडच्या तालावरती अत्यंत सुसूत्रतेनं पुढे जाणारा हा मार्च पाहताना प्रत्येक तरुणीची करारी नजर आणि तिच्यातला आत्मविश्वास बघताना अंगावरती अक्षरशः रोमांच उभे राहत आहेत। BSF, the ships of the desert. रेगिस्तान के जहाज का स्वागत कीजिए कर्तव्य पथ पर सीमा सुरक्षा बल का ऊंट दस्ता डिप्टी कमांडेंट मनोहर सिंह खीची सीमा की सुरक्षा कमान। दलाच्या उंटा दलाचं नेतृत्व डेप्युटी कमांडर मनोहर सिंग खेची करतायत। दुसऱ्यांदा महिला उंट स्वार या सजवलेल्या उंटावर परेडमध्ये सहभागी झालेल्या आहेत। तर प्रत्येक बटालियनमध्ये महिलांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि या महिलांची करारी नजर, त्यांच्यातला आत्मविश्वास, बँडच्या तालावर अत्यंत सुसूत्रतेनं सुरू असलेला हा मार्च अंगावरती रोमांच उभा करणारा आहे, अविस्मरणीय आहे आणि तेवढाच प्रेरणा देणारा सुद्धा आहे। तर कर्तव्य पथावरच्या या संचलनामध्ये आपण सहभागी होणारच आहोत, आपलं लक्ष असेल। एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।